आईसाहेबांनी विरोधात लिहिलंय ते तरी बघू दे. एवढा काय राग आहे आमच्या आईसाहेबांविषयी की डायरेक्ट तक्रारच करायला आल्या गडबडीने एवढ्या. मला बी कळू दे, बघू दे जरा काय लिहिलंय तक्रारीत. सॉरी सर. काय ते सर मी सॉरी म्हणालो. का सॉरी कशाला? ती तक्रार तेवढी द्या वाचायला. तीच तर नाही देऊ शकत तुम्हाला. का? तसं नाही करू शकत आम्ही. आमच्या आईसाहेबांविरोधात तक्रार आहे हो. त्याच्यात काय लिहिलंय हे बी जाणून घ्यायचा हक्क नाही का आम्हाला? हो सर, खरंच सांगतोय मी, तसं करू शकत नाही आम्ही. आमच्या नियमात बसत नाही ते. बरोबर आहे, मी फक्त वाचतो आणि लगेच परत देतो तुम्हाला. द्यावर. सॉरी. असू द्या अधिपती, राहू द्या, नका वाचू तुम्ही. आता आपण वाचून आणखीन काय फरक पडणार आहे नाही का? नाही म्हणजे शब्द काय लिहिलेत, कुणी लिहिलेत, हस्ताक्षर कसं आहे, असं काय आपल्याला सिद्ध करायचं वय? हां, मास्तरीनबाईंकडनं तक्रार झाली, हे सिद्ध झालंय, बाद झालं. हे आमच्या मास्तरीनबाईंनी अशी तक्रार केली असेल आम्हाला खरंच वाटत नाही. आता ती तक्रार वाचून खरं वाटणार आहे काय तुम्हाला? हां, अधिपती तुमचा का नाही आंधळा विश्वास आहे त्यांच्यावर, राहू द्या तो तसाच. आम्ही तुमचे डोळे उघडायचा खूप वेळा प्रयत्न केलाय, अजून बी करतोय, पण आता तुम्ही डोळे घट्टच मिटायचं ठरवलं तर आम्ही तरी त्याला काय करणार नाही का? पण मॅडम त्यांची फॅमिली काय त्यांच्या फॅमिलीचं काय? नाही म्हणजे ते असू दे, सोडा ते सोडा. आता काय आम्हाला ते तक्रार पत्र बघायचं नाही. हां, राहू द्या अधिपती. ठीक आहे मॅडम, आम्ही दोन्ही बाजू ऐकून घेऊ, सगळी चौकशी करू आणि मगच काही ती ॲक्शन घेऊ. तेच म्हणतोय आम्ही, तुम्ही तुमचा वेळ घ्या, तुमच्या पद्धतीने सगळी चौकशी करा. या समध्यामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य करू. कधी बी बोलवा, येऊ आम्ही चौकशीला. आणि जर का तुम्हाला असं वाटलं की यांच्या तक्रारीमध्ये तथ्य आहे तर आम्ही स्वतःहून येऊ तुमच्याकडं. करा आम्हाला अरेस्ट, टाका आम्हाला जेलमध्ये, केस करा आमच्यावर. पण फक्त एक ध्यानात ठेवा, आमच्या लेकराला ह्याच्यामध्ये घेऊ नका हो. त्यांनी फक्त त्यांच्यावर प्रेम केलंय, त्यांना मान दिलाय. अहो, असा नवरा मिळावा म्हणून पोरी जन्मोजन्मी व्रत वैकल्य करतात. आमच्या सुनबाईंनी बघा काय केलं, तक्रार. असू द्या, त्यांची मर्जी, त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलं. पण आता हे असं करून त्यांना काय मिळणार आहे देवास ठाऊक. मला एक सांगा साहेब, मास्तरीनबाई स्वतः आल्या होत्या इथं तक्रार द्यायला? मी त्यांनी स्वतः केली का इथं येऊन तक्रार? असं मास्तरीनबाई स्वतः आल्या होत्या इथं तक्रार द्यायला? नाही म्हणजे ते अधिपती तुम्हाला विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू. पण आता कोण येऊन गेलं कोण नाही गेलं ते कशाला विचारताय? हा, जे व्हायला नका होतं ते झालं ना व.